वेगवेगळे बिझनेस मॉडेल असतात आणि त्यातला एक खूप इंटरेस्टिंग मॉडेल आहे तो म्हणजे फ्रीमियम. फ्रीमियम हा एक बिझनेस मॉडेल असतो. फॉर एक्झाम्पल भारतात एक खूप मोठी आयुर्वेदिक कंपनी आहे आणि त्यांच्या प्रमोटर्सनी आधी लोकांना फ्री योगा शिकवायला सुरुवात केली आणि त्या योगाच्या ऍक्टिव्हिटीमधून पूर्ण भारतात त्यांनी सगळे फ्युचर क्लायंट्स जमा केले आणि दॅट वॉज अ फ्रीमियम सर्व्हिस, इट वॉज अ फ्री सर्व्हिस. आणि द मोमेंट त्या क्लायंटला विश्वास आला त्यांनी आपले आयुर्वेदिक प्रोडक्ट्स लॉन्च केले आणि त्या क्लायंट बेसला त्यांनी सेल केलं. तर फ्रीमियम हा कॉन्सेप्ट काय आहे आणि त्याच्यावर आपण कसा तो कॉन्सेप्ट डेव्हलप करू शकतो. सुरुवातीला तुम्हाला सगळं काय मिळतं फ्री आणि नंतर त्याच्या चार्ज केलं जातं प्रीमियम, म्हणून त्याला आपण म्हणतो फ्रीमियम. आणि असे बरेच उद्योग आहेत. म्हणजे जिओ इंटरनेट जेव्हा भारतात सुरू झालं तेव्हा दे वर गिव्हिंग एक्स्ट्रॉर्डिनरी स्पीड, टोटली फ्री ऑफ कॉस्ट. जेव्हा तुम्हाला तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये कॉन्फिडन्स असतं ना, कॉन्फिडन्स, तेव्हा तुम्हाला प्रीमियम देण्याची तुमची क्षमता असते, ताकद असते. आणि लोकांना एकदा सवय जर लागली आणि तुमचं प्रोडक्ट जर अतिउत्तम असलं तर जेव्हा ते फ्रीमियममधनं जेव्हा ते पेड व्हर्जनमध्ये कन्वर्ट होतं तेव्हा तुम्ही काम कंटिन्यू करता. सर्व्हिसेसमध्ये अनेक वेळेला तुम्हाला हे फ्रीमियमचं कॉन्सेप्ट आढळून येतं. फॉर एक्झाम्पल भरपूर ॲप्स जे आपण वापरतो ते सुरुवातीला आयदर दिवसांमध्ये फ्री असतात किंवा परफॉर्मन्समध्ये फ्री असतात, की अमुक ॲक्शन्सपर्यंत तुम्हाला चार्ज नाही करणार तासांमध्ये. एकदा ते क्रॉस झालं की ते तुम्हाला पे करायला लावतात. त्याला आपण म्हणतो फ्रीमियम मॉडेल. तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही एखाद्या प्रोडक्टला जर तुम्ही फ्रीमियममध्ये कन्वर्ट करू शकलात तर फार मोठा मार्केट आहे. कारण जेव्हा तुमचा कस्टमर तुम्हाला फ्रीमध्ये वापरतोय ना तेव्हा तुमचे जाहिरातीचे पैसे वाचतात. एक्झॅक्टली. जी वस्तू लोकांना चांगली वाटते ना ती वस्तू लोक प्रमोट करतात. फॉर एक्झाम्पल जिओमध्ये इंटरनेटसाठी एवढे कस्टमर्स का आहेत? कारण त्यांनी फ्रीमियम देऊन तुम्हाला ताकद दाखवली की आम्ही किती स्पीडचं तुम्हाला इंटरनेट देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर ऑन कॉल सर्व्हिस, कारण इंटरनेट जर तुमचं डाऊन झालं आणि जर त्यांना तुम्ही एक फोन केला ना तर फटकन तुम्हाला सर्व्हिस करायला लोक येतात. मित्रांनो, एक लक्षात ठेवा, आज जमाना जो आहे ना, स्पर्धा जी आहे ती सर्व्हिसेसमध्ये. आता समजा 2 मोबाईल ऑपरेटर असले तर सर्व्हिस सेम असते, म्हणजे प्रोडक्ट सेम असतं, लफडं असतं किंवा त्यांची भानगड आपसामध्ये असते सर्व्हिसेसची. कोण चांगलं सर्व्हिस देऊ शकतो, कोण किती फास्ट सर्व्हिस देऊ शकतो. कारण रेट जे असतात ना, काही बिझनेसमध्ये ते रेट वॉर संपलेला असतो, म्हणजे ते एवढे कमी असतात रेट की आता त्याला अजून तुम्ही काय कमी करणार. मग आता रेस कसली असते किंवा स्पर्धा कशाची असते तर ती असते सर्व्हिस आणि कस्टमर मॅनेजमेंटची. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही अतिउत्कृष्ट राहिलात तर तुमचा बिझनेस वाढू शकतो आणि व्हायरल होऊ शकतो. फ्रीमियमचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की जाहिरातीमध्ये जास्ती पैसे खर्च न करता तुम्हाला ॲक्च्युअल कस्टमर मिळतोय जो तुमच्या सर्व्हिसेसना किंवा प्रोडक्ट्सना युटिलाइज करतोय आणि नंतर त्याचे पेमेंट करायला सुरू करतो. तर इट इज अ फॅन्टॅस्टिक मॉडेल जर तुम्हाला फ्रीमियम मॉडेल समजला आणि जर तो तुम्ही तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये बसवू शकला.